आज मी तुमच्यासोबत मी बनवते तशी बटाटा टाकून अंड्याची भाजी शेअर करणार आहे. हाय, मी गौरी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्यांना आधी तर याचे अंडे बॉईल करून घेऊन त्याची साल काढून घेतलेले. अंड्यांना मधून मधून कट लावून घेतला, कारण मग तेलात टाकल्यावरती उडणार नाहीत. मस्तपैकी तेलात अंडे असे ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतले. त्यानंतर मग तेलामध्ये तमालपत्र टाकून बारीक चिरलेला कांदा टाकला. मस्तपैकी कांदा कलर बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर मग कांद्याला चांगला कलर आला, कांदा परतला की मग त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि टोमॅटो चांगलं मऊसूत शिजावून थोडंसं मीठ ॲड केलं मी इथं. कांदा टोमॅटो मस्तपैकी परतून झालं की त्यामध्ये इथे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती मी, ती पण त्यामध्ये ॲड केली. सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर मग इथे बारीक चिरलेला बटाटा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला तो पण ॲड केला त्यामध्ये. त्यानंतर मग सगळे मसाले, बटाटा वगैरे सगळं फ्राय करून घेतलं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मग त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मग बॉईल केलेले अंडे आणि आपल्याला जितकी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तितकं पाणी ॲड केलं. त्यानंतर इकडे भाजी ठेवली आणि दुसरीकडे लगेच भाकरी बनवायला घेतल्या. आणि असं नॉनव्हेज असेल तर मग जिरा राईस तर झालाच पाहिजे. मी इकडे लगेच भात पण ठेवून घेतला. मस्तपैकी भाकरी बनवल्या. त्यानंतर मग भाजी बघू शकता किती सुंदर झाली. खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी बनवल्यावर. असा होता आजचा माझा दिवस. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.